आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झामबद्दल सांगू इच्छितो. काय असतं, फक्त नाव आहे प्रॅक्टिकल हो की पण सर ते ना ते प्रॅक्टिकल एक्झाम आहे म्हणजे त्यामध्ये प्रॅक्टिकल असणारच ना. पण माझ्या मुलाला काही शिकवलं नाहीये सर. शाळेत ते ना प्रयोगशाळेमध्ये मुलाला जावं देत नाही. फक्त बघायला सांगतात. मुलांना काही संधी भेटत नाही. आता काय करायचं सर? अरे बाबा घाबरू नका. प्रॅक्टिकल हे फक्त नावाचं एक टप्प्याचं नाव आहे. त्यामध्ये प्रॅक्टिकल करण्याचं काहीही गरज त्यामध्ये भाग नाहीये. म्हणजे म्हणजे प्रॅक्टिकल नाही करायचं. काहीच म्हणतात तुम्ही. नाही, नाही असं नाहीये बघा, ऐकून घ्या. प्रॅक्टिकल एक्झाममध्ये प्रॅक्टिकल एक प्रयोग तिथे ठेवलेला असेल, त्यावर आधारित प्रश्न लिहायचं असतं. लिखाण परीक्षा आहे, लेखी परीक्षा आहे. जसं नाही एम-पी-एस-सी, यू-पीला असतं, ते लेखी परीक्षा, रायटिंग टेस्ट ते आहे. अगं बाई, आता पब्लिक परेशान की अरे ऐसा कैसा हो गया? पण ते शाळेत आम्हाला का नाही सांगितलं? कोणाला माहीत नाहीये. ज्यांनी दिली त्याला माहीत आहे. किती कमी मुले पास होतात आणि तिथे जाऊन त्यांना लिहावं लागतं. त्या व्यतिरिक्त काय 10 विद्यार्थी असतात आणि 10 पैकी 1 पास होतो ॲव्हरेज. एक असं टेबल ठेवलेलं असतं. 10 प्रयोग त्यामध्ये असतात. त्यावर ठेवलेले असतात वेगवेगळे आणि 10 खुर्च्या असतात. 10 विद्यार्थी बसतात आणि बेल वाजली, मग पहिला विद्यार्थी जाणार, तिथे बसणार आणि त्याचा प्रयोग सुरुवात. त्याला मला प्रयोग म्हणजे प्रयोग ठेवलेला आहे. त्याला लिखाण करण्यासाठी 3 मिनिटं दिलेले असतात. त्यामध्ये त्याला वैज्ञानिक पद्धतीने लिखाण करणं हे गरजेचं आहे. तर ते शब्दांचा प्रयोग, काय लिहायचं, कसं लिहायचं त्यावर जास्त भर आहे आणि त्यावर त्यांना पुढे जाता येतं. म्हणजे त्यामध्ये काय असतं, की फक्त तुम्ही बाय हार्ट करून आणि असं टिक-टिक करून नाही चालणार. तुम्हाला तुमचं ज्ञान तुम्हाला वाचन तुम्हाला खूप करावं लागेल. 1-2 महिन्याने होणार नाही. आम्ही प्रयत्न करतो, की 1-1 वर्ष आम्हाला ना ट्रेनिंग देतो आणि आता तुमच्याकडे बघा प्रॅक्टिकल एक्झाम 6 महिन्या 6 आठवड्यानंतर आहे. तर आता तुम्ही थांबाल की नाही, आपण थांबूया आणि प्रॅक्टिकल आपण नापास झाला तर आपला वाया वाया जाईल वेळ आणि हे मेहनत नाही, असं नाहीये. आत्तापासून विचार करू नका की हां, पास झालो ना झालो. आत्तापासून रोज अभ्यास सुरू करा. मी आपल्याला एक क्वेश्चन पेपर रोज देणार. एक क्वेश्चन पेपर रोज करायचं. आज 1 डिसेंबर आहे. 1 डिसेंबरपासून रोज पेपर प्रॅक्टिस करा, सराव करा. मला द्या, मी चेक करून तुम्हाला शिकवतो कसं लिहायचं आणि ती पद्धत तुम्हाला शिकवतो. त्याप्रमाणे तुम्ही एक्झाममध्ये तुम्हाला तुम्हाला यश भेटेल. है ना? ठीक आहे. बाकी तुम्हाला त्याबद्दल काही प्रश्न असेल, शंका असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करा. जय हिंद.